स्वराज्य स्थापनेत शिवरायांनी पौड खोऱ्यातील ढमाले देशमुखांना आपलेसे केले। मावळातील कोरीगड व घनगड हे किल्ले त्यांच्याकडे होते। अफजल खान स्वारीत रोटीवर हात ठेवून ढमाले देशमुखांनी शपथ घेतली, याचा उल्लेख जेधे शकावलीत आढळतो। या शपथेतून अखेरपर्यंत ढमाले देशमुख हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले। मुळशी तालुक्यातील पौडपासून पुणे कोलाड महामार्गावरील कोंढावळे या गावी एका शिवमंदिराजवळ अनेक विरगळी जतन करून ठेवलेल्या आहेत। या महामार्गावरून प्रवास करताना या ठिकाणी नक्की भेट द्यावी। इथूनच पुढे 4 किलोमीटर अंतरावरील बेलावडे या गावी देशमुखांचे 2 ऐतिहासिक वाडे महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत। गावात प्रवेश केल्यानंतर नक्षीदार कमानी असलेला दरवाजा आपला मजबूत बांधा आपल्या नजरेत भरतो। वाड्यात आल्यावर भक्कम घडीव दगडांच्या जोत्यावरील ढेलजा पाहून वाड्याच्या देखणेपणाची जाणीव होते। सोप्याचे लाकूडकाम पाहून आपण थक्क होतो। वाड्यातील सर्व दालने सुरेख आहेत, ती जुन्या व नव्याचा संगम दाखवतात। वाड्याचा चोहोबाजूचा भक्कमपणा पाहता वाड्याच्या भव्यतेची कल्पना येते। डोंगराच्या कुशीत लपलेल्या इथल्या 2 वाड्यांमध्ये छत्रपतींना साथ देणाऱ्या ढमाले देशमुखांच्या पराक्रमाचा, स्वामीनिष्ठेचा इतिहास आपल्यासमोर उभा राहतो। स्वराज्य स्थापनेत शिवरायांनी पौड खोऱ्यातील ढमाले देशमुखांना आपलेसे केले। मावळातील कोरीगड व घनगड हे किल्ले त्यांच्याकडे होते। अफजल खान स्वारीत रोटीवर हात ठेवून ढमाले देशमुखांनी शपथ घेतली, याचा उल्लेख जेधे शकावलीत आढळतो। या शपथेतून अखेरपर्यंत ढमाले देशमुख हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले। शिवाजी महाराजांच्या मावशी पुतळाबाई या आजोजी राऊतराव ढमाले यांना दिल्या होत्या। राऊतराव हा या घराण्यास किताब होता। प्रतापगडच्या संग्रामात चंद्रराव राऊतराव ढमाले यांना महाराजांकडून खंडणीचे पान बक्षीस मिळाले होते। 2018 साली मी वाडा पहिल्यांदा पाहिला तेव्हा श्री सत्यशील ढमाले देशमुखांच्या मातोश्री हयात होत्या। त्यांनी फार आपुलकीने वाडा दाखवला। तीच आपुलकी त्यांच्यानंतर सत्यशील ढमाले यांनी जपली आहे। वाड्यात दालनात व्यवस्थित ठेवलेली शस्त्रे, त्यात तलवारी, भाले, खंजीर, कट्यारी, ठासणीची बंदूक, ढाल इत्यादी आहेत। दुसऱ्या दालनात जपून ठेवलेल्या अनेक वस्तूंचा दुर्मिळ संग्रह पाहून फार कौतुक वाटते। या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर पूर्वीचा जुना वाडा आहे। सध्या त्याचे जोते मात्र शिल्लक आहे। 7-8 वर्षांपूर्वी मी अर्धवट उभा असलेला हा वाडा पाहिला होता। हा वाडा या घराण्यातील रंगराव राऊतराव ढमाले यांनी बांधला। पुढे जळाल्यानंतर बरीच वर्ष वाडा तग धरून उभा होता। बेलावडे गावापासून 8 किलोमीटरवरील शेरे या गावी देशमुखांच्या पूर्वजांच्या काही समाध्या आहेत। त्यात एक अखंड समाधी पाहायला मिळते। तेथून वर पद्मावती देवी मंदिराकडे जाताना थोड्या उंचावर देशमुखांचा सर्वात पहिला तटबंदीयुक्त वाडा पाहायला मिळतो। सध्या बरीच पडझड झाली असली तरी वाड्याची तटबंदी व प्रवेशद्वाराचे अवशेष ढमालेंचा राबता दाखवायला पुरेसा आहे। या घराण्याचा संपूर्ण इतिहास, ढमाले घराण्याची कैफियत यामध्ये वाचायला मिळतो। पौड खोऱ्यातील स्वराज्य निर्मितीच्या कार्यापासून ते आधुनिक राजकीय कारकिर्दीत ढमाले देशमुखांचे नाव मानाने घेतले जाते।